29 जानेवारीला सोन्याचे दर 1,80,000 रुपये प्रति तोळ्याच्या वर गेले होते. पण त्यानंतर अचानक घसरण झाली आणि दर 1 लाखाच्या खाली आले. अवघ्या आठवड्यात सोनं जवळपास 40,000 रुपयांनी स्वस्त झालं. याच काळात एक मोठी घडामोड घडली. भारत आणि अमेरिकेत सुरू असलेला ट्रेड वॉर संपला. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवरील शुल्क 50% वरून 18% करण्याची घोषणा केली. याचा सोन्याशी थेट संबंध नसला तरी याचा परिणाम रुपयावर होतो, कारण सोन्याची खरेदी डॉलरमध्ये केली जाते. रुपया कमकुवत झाला की सोनं महाग होतं आणि रुपया मजबूत झाला की सोन्याचे दर कमी होतात. ट्रेड वॉर संपल्यानंतर रुपयाचं मूल्य वाढेल अशी अपेक्षा होती. खरंच रुपयात थोडी सुधारणा झालीही. त्यामुळे सोन्याचे दर 1,40,000 खाली आले. पण त्यानंतर पुन्हा सोन्याने उसळी घेतली आणि दर पुन्हा वाढायला लागले. आज भारतात सोनं आणि चांदीचे दर इतिहासात कधीही न पाहिलेल्या पातळीवर आहेत. व्यापार तणाव संपल्यानंतर दर कमी व्हायला हवेत असं वाटत असताना सोनं पुन्हा का महाग होत आहे आणि पुढच्या काळात सोन्याचे दर स्थिर होतील का, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. बँक ऑफ अमेरिकेने अलीकडेच भारतीय रुपयाबाबत सुधारित अंदाज जाहीर केलाय. मार्च अखेरपर्यंत रुपया मजबूत होण्याची शक्यता आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत 90 रुपयांच्या वर गेलेला रुपया सुमारे 2% मजबूत होऊ शकतो. मार्च अखेरपर्यंत रुपया 88.60 ते 89 या दरम्यान स्थिर होईल असा अंदाज आहे. ही बाब भारतासाठी सकारात्मक आहे, कारण अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्यानंतर आपली निर्यात कमी झाली होती आणि त्यामुळे देशात येणारे डॉलरही खटले होते. याचा थेट ताण रुपयावर आला होता. भारत अमेरिका व्यापार तणावामुळे डॉलर बाहेर जाण्याचं प्रमाण वाढलं होतं, पण आता ते थांबण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर स्थिर राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रुपयाचं मूल्य. जर रुपया मजबूत राहिला तर येत्या काळात सोन्याचे दरही स्थिर होण्याची शक्यता आहे. यामुळे आयात केलेल्या सोन्याची डॉलरमध्ये होणारी खरेदी थोडी स्थिर होते. पण गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये मोठा चढ उतार पाहायला मिळाला. 29 जानेवारीला 24 कॅरेट सोन्याचा दर 1,83,000 रुपये प्रति तोळा इतका गेला होता. मात्र 3 फेब्रुवारीला तोच दर थेट 1,43,000 आला. म्हणजे अवघ्या आठवड्यात सोनं जवळपास 40,000 रुपयांनी स्वस्त झालं. सोन्याच्या किमती घसरण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे सध्या अमेरिकन डॉलर मजबूत आहे. जगभरात सोन्याचे दर डॉलरमध्ये ठरवले जातात. डॉलर मजबूत झाला की भारतासारख्या देशांमध्ये सोनं महाग पडतं. त्यामुळे खरेदी कमी होते आणि किमतींवर दबाव येतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकन बॉन्ड्समध्ये आलेली स्थिरता. सोनं सुरक्षित गुंतवणूक असली तरी त्यावर कोणतंही व्याज मिळत नाही. पण बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली तर दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळतं. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याऐवजी बॉन्ड्सकडे वळत आहेत. यामुळेही सोन्याची मागणी कमी झाली आहे. साधारणपणे जेव्हा व्याजदर कमी होण्याची शक्यता असते तेव्हा लोक बँकेत पैसे ठेवण्याऐवजी सोन्यात गुंतवणूक करतात. पण सध्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक दीर्घकाळ व्याजदर जास्त ठेवण्याचे संकेत देत आहे. जर व्याजदर वाढले तर गुंतवणूकदार सोनं साठवण्याऐवजी ते विकायला लागतात. त्यामुळे किमती कमी होतात. हाच ट्रेंड सध्या अमेरिकन बाजारात दिसतोय आणि त्याचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या किमतींवर झाला. हा परिणाम 3 ते 4 फेब्रुवारी दरम्यान दिसून आला. मात्र 4 फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढायला सुरुवात झाली. सोन्याच्या किमती वाढण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रॉफिट बुकिंग. गेल्या 1 वर्षाचा ट्रेंड पाहिला तर सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. जेव्हा सोनं दीर्घकाळ वाढत राहतं तेव्हा गुंतवणूकदार नवीन खरेदी करण्याऐवजी नफा मिळवण्यासाठी सोनं विकतात. उदाहरणार्थ, एखाद्याने सोनं 1 लाखाला घेतलं आणि ते 1.5 लाखाला गेलं तर त्याचा नफा मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार विक्री करून नफा काढतात. हे कोणत्याही बाजारात सामान्य असतं, जसं शेअर बाजारातही होतं. मात्र सोन्याची मागणी वाढली की किमती पुन्हा चढतात. मागणी तेव्हा वाढते जेव्हा व्याजदर कमी असतात, बॉन्ड्सवर चांगला परतावा मिळत नाही किंवा जगात युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असते. सध्या मात्र जागतिक पातळीवर तणाव कमी होण्याचं चित्र दिसतंय. आखाती देश, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये जागतिक शांततेची भावना वाढली आहे आणि ते सोन्याऐवजी इतर गुंतवणूक पर्याय शोधत आहेत. भारत अमेरिका व्यापार करारानंतर सोन्याचे दर कमी होतील अशी अपेक्षा होती, पण काही प्रमाणात उलट परिणाम होण्याचीही शक्यता आहे. व्यापार संबंध सुधारले की गुंतवणूक सोन्याऐवजी शेअर बाजारात जाईल असं सामान्य गणित असतं. मात्र अजूनही गुंतवणूकदारांची मानसिकता पूर्णपणे सोन्याकडून इक्विटीकडे वळलेली नाही असं काही तज्ज्ञ सांगतात. तरीही जाणकारांच्या मते आधी तयार झालेलं पॅनिक वातावरण आता कमी झालंय. सोन्याच्या खरेदीवरचा ताणही थोडा कमी झालाय. दीर्घकालीन विचार केला तर सोन्याचे दर फारसे खाली येतील असं तज्ज्ञांना वाटत नाही. अमेरिकेतील घडामोडींवर सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनिश्चित धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये अजूनही संभ्रम आहे. म्हणूनच शेअर बाजारात सकारात्मक वातावरण असतानाही सोन्याचे दर वाढत आहेत. याचा अर्थ सोन्याची मागणी अजूनही कायम आहे आणि पुढच्या काही दिवस तरी हा ट्रेंड सुरू राहण्याची शक्यता आहे.